नमस्कार। गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांची न झालेली बैठक आणि विशाल पाटील यांची काँग्रेसतर्फे संभाव्य उमेदवारी यामुळे सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता मोठा ट्विस्ट निर्माण होणार आहे। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। सांगली लोकसभा निवडणुकीचे रणशिंग खऱ्या अर्थाने 6 महिन्यांपूर्वीच फुंकले गेले होते। भारतीय जनता पक्षाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी गतवर्षी जुलै महिन्यात सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना थेट आपल्याच पक्षाचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली। हे करत असताना त्यांनी जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदात खासदार संजय पाटील हेच आडकाठी घालत असल्याचा आरोप करीत पडळकर यांनी जिल्ह्यातील भाजप आमदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर खासदार आणि पडळकर यांच्यात शाब्दिक युद्ध चालूच राहिले। त्यामुळे सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत नेमके काय होणार याबाबत गेल्या 8 महिन्यांपासून उत्सुकता ताणली गेली असताना भारतीय जनता पक्षाकडून विरोध होऊनही त्यांची उमेदवारी जाहीर झाली असताना विरोधकांकडून अजूनही चिन्ह स्पष्ट होत नाहीये। त्यामुळे सांगलीची लढाई भाजपच्या बाजूने एकतर्फी होईल असे वाटत असतानाच सांगली मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाणार गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपचा प्रचार करणार याही शक्यता आता मोडीत निघाल्या आहेत। काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळण्याच्या शक्यतेने आणि गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळल्याने आता सांगलीच्या मैदानात रंगत येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। भाजप अर्थात संजय काकांना ही निवडणूक सहज असेल असे वाटत असताना जर काँग्रेस पक्षातर्फे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर मैदानात उतरले तर मात्र सांगलीच्या मैदानात रोमांचकारी लढत बघायला मिळणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट।